सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मधू ही सिंधूच्या घरी आल्यानंतर सिंधू ही आतमध्ये गेलेली असते. तर तेवढ्यात काकूचा राघवला फोन येतो. काकू म्हणते की ऐकू येते का राघव आणि कसा आहेस? तर राघव म्हणतो हो. तेवढ्यात राजेश्री म्हणते की राघव तू व्यवस्थित आहे ना? तेव्हा राजेश्री म्हणते की राघव असं कसं, कुणी जीवाशी खेळतं का? तुला कशी गोळी लागली? राजेश्री म्हणते की तू आम्हाला कसं सांगितलं नाही? तेव्हा राघव म्हणतो की सगळं सांगतो आल्यावर. तेव्हा काकू म्हणते की मग तू कधी निघणार आहेस? तेव्हा काकू म्हणते की अरे डॉक्टर काय म्हटल्या? त्या जर म्हटल्या ना 4 दिवस तुला आरामाची गरज आहे तर 4 दिवस तिथेच राहा बरं का. राणीसुद्धा तुझ्याबरोबर आहे. तेव्हा आता आम्हाला काही काळजी नाही आहे आणि 2 दिवस झाल्यानंतर आम्ही सुद्धा मग तिकडे येतो. तेव्हा राघवला काकूचे बोलणे ऐकून मोठा धक्का बसतो. राघव म्हणतो की नको, इथे मी ठीक आहे आणि बरा आहे. तेव्हा रत्नाकर म्हणतो की असं कसं? तुला बघितल्याखेरीज इकडे आम्हाला चैन पडत नाहीये. तुझी ही बातमी जेव्हा आम्हाला कळली ना तेव्हापासून आम्ही एकही क्षण शांतपणे झोपू शकलो नाही राघव. रत्नाकर म्हणतो की आम्हाला काही दुसरे माहीत नाही, आम्ही तुला भेटायला येणार म्हणजे येणार. इकडे सिंधू ही आतमधल्या खोलीत रडत असते. तेवढ्यात मंगेश तिथे येतो आणि म्हणतो की अगं सिंधू, ही तुझी स्वतःची तू काय अवस्था करून घेतली? आणि लगेच मंगेश हा सिंधूला पाणी देतो. मंगेश म्हणतो की सिंधू, तुझ्या मनात आता काय वादळ सुरू असेल त्याची मला कल्पना आहे, मी समजू शकतो सिंधू. मंगेश म्हणतो की सिंधू मी तुझ्या सोबत आहे. तर सिंधू ही रडतच असते. मंगेश हळूच सिंधूला म्हणतो की राघवचं लग्न मधुराणीशी झालं होतं हे मला माहिती होतं. तेव्हा सिंधू म्हणते की तुला कसं कळलं? तर मंगेश म्हणतो की मागे एकदा वेणूच्या अपॉइंटमेंटसाठी मधूचा मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला होता आणि मीच तिच्यासोबत बोललो होतो. पण मंगेश म्हणतो की ही तीच मधू आहे ना? तेव्हा माझ्या लक्षात आलं नव्हतं. रडतच सिंधू म्हणते की मधुताई पुन्हा अशा माझ्या आयुष्यात येतील ना असं मला कधीच वाटलं नव्हतं मंगेश. मंगेश म्हणतो की सिंधू अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तुला तेच सांगेन की अजूनही तू तुझी बाजू राघवसोबत मांड आणि त्याच्याशी बोल. मंगेश म्हणतो की त्यांना एकदा तरी विचार की त्यांनी मधुराणीशी लग्न का केलं? तेव्हा रडतच सिंधू म्हणते की नाही मंगेश, आता त्यांना एकही प्रश्न विचारायचा हक्क मला राहिलेला नाहीये. मंगेश म्हणतो की एवढी वर्ष तुमच्या लग्नाला झाली पण तुमचा डिवोर्स झालेला नाहीये. तेव्हा त्यांचं हे लग्न व्हॅलिड नाहीये सिंधू. त्यांच्या या लग्नाला काहीच अर्थ नाहीये. पहिली बायको जिवंत असताना दुसरं लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे सिंधू. तेव्हा मंगेश म्हणतो की जा आणि त्यांना सर्व विचार. पहिली बायको म्हणून तुला सर्व प्रश्न विचारायचा त्यांना हक्क आहे. इकडे आता राघव रत्नाकर आणि काकूला म्हणते की मला जरा राघवचं वागणं आणि बोलणं खटकतंय. तिकडे काहीतरी गडबड आहे हे नक्कीच आहे. तेव्हा रत्नाकर म्हणतो की राजेश्री काही नाही ग, राघवला गोळी लागली ना म्हणून तो तसा बोलतोय. काकू म्हणते की राजेश्री भलतेच विचार तू तुझ्या डोक्यात आणू नकोस बरं का. तर राजेश्री म्हणते खरंच मला वेगळं वाटतंय. तेव्हा काकू म्हणते की राजेश्री तू सुद्धा खूप थकलीस, जा बरं आराम कर. इकडे आता मंगेश हा सिंधूला घेऊन बाहेरच्या हॉलमध्ये येतो. तर आता सिंधूला लगेचच मधूच्या गळ्यातील मंगळसूत्र आठवतं आणि सिंधू मंगेशला म्हणते की नाही मंगेश, मी नाही बोलू शकत त्यांच्यासोबत. सिंधू म्हणते की त्यांना त्यांची बायको आहे आणि मुलगाही आहे, तेव्हा मी नाही बोलू शकत त्यांच्यासोबत. तर मंगेश म्हणतो की नाही, तुला हे बोलावंच लागेल आणि त्यांना सांगावंच लागेल की सावी ही त्यांची मुलगी आहे. तेव्हा सिंधू म्हणते की नाही मंगेश. तर लगेचच मंगेश हा सिंधूचा हात धरत म्हणतो की सिंधू, मी काय सांगतोय त्याचा अजूनही विचार कर. तेवढ्यात पाठीमागून आतमध्ये राघव येतो आणि मंगेशने सिंधूचा हात धरलेला बघताच राघवला खूप राग येतो आणि त्या क्षणी राघव हा टेबलवरचा पाण्याचा मग जोराने फेकून देतो. तेवढ्यात लगेच सिंधू ही राघवला बघून म्हणते की राघव. तर तेवढ्यात मधू तिथे येते आणि मंगेशला बघते. तेव्हा मंगेशला बघताच लगेच मधू विचार करते की आपण यांनाच व्हिडिओ कॉल केला होता. वा, व्हिडिओ कॉलमध्ये मंगेशने म्हटलेले असते की आपण या अगोदर कधी भेटलोय का? तेव्हा मधू म्हणते की नाही. तर मधू विचार करते की आपण अपॉइंटमेंटच्या वेळेस तर याला फोन केला होता, हा सिंधूचा दुसरा नवरा आहे का? मधू विचार करते की सिंधूच्या गळ्यात पण मंगळसूत्र नाहीये, तेव्हा हा तिचा नवरा असू शकतो की नाही ते माहीत नाही, पण तो सावीचा बाबा नक्कीच असू शकतो. विचार करते की कदाचित त्यांना लग्न करायचं असेल, मला हे आता समजून घ्यायलाच हवं. तेवढ्या तिकडे सिंधू पळत पळत राघवकडे येते आणि म्हणते की राघव, तुमच्या हातातून रक्त येतं, काय करताय तुम्ही? आणि सिंधू राघवचा हात धरते. सिंधू पळतच जात म्हणते की मी फर्स्ट एड किट आणते. तर सिंधू ही फर्स्ट किट आणताच लगेच राघव म्हणतो की काही गरज नाहीये. तेव्हा सिंधू म्हणते की मिस्टर राघव, तुमच्या हाताला लागलंय.
तेव्हा मला ती जखम साफ तरी करू द्या असं म्हणत सिंधू ही राघवचा हात धरते आणि त्यातून रक्त येत असलेली ती जखम क्लीन करते. इकडे आता राणी तिच्या बेडरूममध्ये बसलेली असताना राणीचे दुसरे मन राणीला सांगत असते की राणी, राघव आता सिंधूकडे चाललाय. तर राणी म्हणते की नाही, मी सिंधूकडे माझ्या राघवला कधीच जाऊ देणार नाही. तेव्हा राणीचे दुसरे मन म्हणते की काय करायचं ठरवलंय तू? तर राणी म्हणते की मला माहीत नाही. तर राघव हा शेजारी झोपलेला असतो. तर राणी विचार करते की मला आता काहीच कळत नाही की मी काय करावं ते. राणीचे दुसरे मन म्हणते की राणी, काय करायचं ते तुला चांगलंच ठाऊक आहे. यामध्ये तू सिंधूला तुझ्या आणि राघवच्या मध्ये येऊ देऊ नकोस. राणीचे दुसरे मन म्हणते की शक्य तेवढे तू तिला राघवपासून लांब ठेव. तर राणी म्हणते की त्यासाठी मी काय करू? राणीचे मन म्हणते की काही जरी झाले ना तर ती राघवची पहिली बायको आहे. तेव्हा तिचा माझ्यापेक्षा जास्त हक्क आहे राघववर. तेव्हा राणीचे दुसरे मन म्हणते की पण सिंधू खरेच जर त्या मंगेशमध्ये इन्व्हॉल्व झाली असली तर, आणि त्यांच्यामध्ये जर काही नातं असेल तर. मधू म्हणते की राघवच्या मनात अजूनही सिंधू असेल तर. तेव्हा असे अनेक प्रश्न आता राणीसमोर येत असतात. तेव्हा राणीचे दुसरे मन म्हणते की त्यासाठी तू राघवला सॅक्रिफाईस कर. तर लगेचच राणी ही भानावर येते. इकडे आता सिंधू लगेचच सावीला बोलावत म्हणते की सावी, नाश्ताचे तयार आहे, चला लवकर. तेवढ्यात मधू तिथे येत म्हणते की सिंधू, मी तुला मदत करते. तर सिंधू म्हणते की नाही, नको. मधू म्हणते की ॲक्च्युली मी तुला थँक्स म्हणायला आले होते सिंधू, तू राघवचा जीव वाचवल्याबद्दल. तेव्हा सिंधू म्हणते की मिसेस राघव रत्नपारखी, मी फक्त माझं कर्तव्य केलंय. तर मधू म्हणते की सिंधू, तू माझ्या समोर आहे ना, मला विश्वासच बसत नाहीये. तेव्हा सिंधू म्हणते की मला माहिती आहे मी जिवंत आहे ना, हे कळताच तुम्हाला फारसा आनंद झालेला नाहीये. तर मधू म्हणते की तसं नाहीये सिंधू. तर सिंधू म्हणते की बस मधुताई, नका उगाच खोटं नाटक करू. सिंधूला मधू म्हणते की तू जग सोडून जावं ना अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती, मला अजिबात तसं काही वाटत नव्हतं. तेव्हा सिंधू म्हणते की मधू, नको, आपल्यामध्ये फक्त डॉक्टर आणि पेशंटचं नातं राहू दे, कारण उगाच पर्सनल व्हायला नको. मधू म्हणते की सिंधू, तुला काही जरी वाटत असलं ना तर तुला आणि सावीला बघून मला खरंच खूप छान वाटतंय. मधू म्हणते की सावी किती गोड आहे आणि राघव कायम तिचं कौतुक करत असतो. मधू म्हणते की ती तुझीच मुलगी आहे ना? तेव्हा मोठे डोळे करत सिंधू म्हणते की हो, ती माझीच मुलगी आहे. मधू म्हणते की पण हे कसं शक्य आहे? तेव्हा सिंधू म्हणते की यामध्ये तुम्ही काहीही बोलायचं नाही, कळलं? तर मधू म्हणते ठीक आहे, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे सिंधू. मधू म्हणते की सिंधू, तू जर जिवंत होती तर तू पुन्हा घरी का नाही आलीस? तेव्हा सिंधू म्हणते की मला याबद्दल काहीच नाही बोलायचं. मधू म्हणते की सिंधू, मला माहिती आहे की तुझा माझ्यावरचा राग अजूनही गेला नाही. सिंधू म्हणते काय फरक पडतो त्याने? तर मधू म्हणते फरक पडतो सिंधू. तर मधू म्हणते की मला माहिती आहे मला उशीर झाला, पण सिंधू मला तुझी माफी मागायची. सिंधूला मधू म्हणते की तुझ्या प्रत्येक बाबतीत जे चुका झाल्या त्याचं गिल्ट मला अजूनही खातंय सिंधू, आणि आजपर्यंत एकही रात्र मी शांत झोपू शकले नाहीये. तेव्हा सिंधू म्हणते की माझं एक नवीन आयुष्य सुरू झालंय. तेव्हा तुम्हाला जर राघवच्या औषधाबद्दल किंवा ट्रीटमेंटबद्दल काही विचारायचं असेल तरच विचारा, बाकी काहीही विचारू नका. तर मधू म्हणते की तू गेल्यानंतर सिंधू, घरात खूप काही झालं आणि मी किती एकटी पडले होते तुला माहीत आहे का? त्यावेळेस मला माझ्या मम्मानीही सपोर्ट केला नाही आणि कोणीच सपोर्ट केला नाही, आणि त्यावेळेस मला कळलं की माझ्याकडून केवढी मोठी चूक झाली. पण एवढं होऊनही रत्नपारखी फॅमिलीने मला सपोर्ट केला. मधू म्हणते की त्यांनी मला व्यवस्थित समजून घेतलं आणि आजपर्यंत सिंधू मी एकही रात्र व्यवस्थित झोपू शकले नाहीये. मधू म्हणते की सिंधू, तू मला माफ कर, नाही तर मी आयुष्यभर शांत झोपू शकणार नाही. असे म्हणत मधू आता सिंधूला हात जोडते. तर हात जोडतच मधू म्हणते की प्लीज मला माफ करा. तर सिंधू म्हणते की मधुताई, प्लीज नका एवढे नाटकं करू. सिंधू म्हणते की मला तुमची सगळी नाटकं माहीत आहे. तुमचे हे नाटकं ना राघवला पटतात, त्याला ते आवडतात, पण मला नाही. तेव्हा सिंधू म्हणते की ही नाटकं त्यांच्यासमोर करा आणि आजच्या दिवस फक्त इथे राहा. उद्यापासून तुम्ही लगेचच माझ्यापासून वेगळे व्हाल. तर मधू म्हणते की सिंधू, असं करू नको, प्लीज मला माफ कर. तर सिंधू म्हणते की तुम्हाला माफ करू? मधुताई, तुम्ही अशी कोणतीही गोष्ट सोडली नाही की जेणे मी उद्ध्वस्त होईल. प्रत्येक गोष्टी तुम्ही मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे मधुताई, आणि मी तुम्हाला माफ करू असं कसं म्हणू शकता?
सिंधू म्हणते की माझा मुलगा, माझा नवरा, माझा संसार सगळं काही तुम्ही उद्ध्वस्त केलं आणि माझ्याकडून हिरावून घेतलं आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणता की मी तुम्हाला माफ करू. सिंधू म्हणते की तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करू असं तुमचं म्हणणं आहे का? सिंधू म्हणते की माझ्या ठिकाणी जर तुम्ही असता तर तुम्ही मला केलं असतं का माफ? तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो आणि मधू लगेचच सिंधूकडे बघू लागते. तेव्हा सिंधू म्हणते की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तेव्हा तुम्ही फक्त आता तुमच्या औषधाची आणि डॉक्टरच्या नात्याने प्रश्न विचारायचे असेल तर विचारा आणि उद्या निघून जा. सिंधू म्हणते की आता माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल तुम्ही एकही प्रश्न विचारायचा नाही. त्यानंतर आता इकडे राघवला हा मंगेशने सिंधूचा हात धरल्यामुळे राग आलेला असतो आणि राघव रागाने मंगेशकडे येतो आणि मंगेशचं गचांड पकडत म्हणतो की मंगेश सांग तुझं आणि सिंधूचं काय नातं आहे. तेव्हा लगेच सिंधू पुढे येत म्हणते की राघव हे सर्व काय आहे. तर राघव म्हणतो की तू मध्ये बोलू नकोस आणि मंगेशला पुन्हा गचांड पकडत म्हणतो की सांग तुझं आणि सिंधूचं काय नातं आहे. तेव्हा मंगेश हा सिंधूकडे बघू लागतो तर राघव पुन्हा जोराने ओरडतो आणि मंगेशला मारण्यासाठी हात उगारतो. तर मंगेश लगेचच पाठीमागे तोंड करतो. तेव्हा आता सिंधू आणि त्याचे काय नाते आहे हे मंगेशने एकाच शब्दात राघवला सांगताच राघवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि राघवला भयानक सत्याचा उलगडा होऊन सिंधू ही मंगेशची बायको नसल्याचे राघव समोर येऊन राघव आता सिंधूला पुन्हा कसे आपलेसे करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.